जय भीम सगळ्यांना. कसे सगळे बरे आहेत का? महत्त्वाचा व्हिडिओ बनवते मी की 1 महिना झालं मला खूप त्रास होत होता आणि सारखं वीक वाटत होतं, सारखं झोपून राहायचं. त्याच्यामध्ये एक दिवस पोटामध्ये दुखायला लागलं. नंतर मग आम्ही सोनोग्राफी केली. सोनोग्राफीमध्ये दाखवलं की स्टोन आहे आणि त्याच्यानंतर मग ते बोलले की म्हणजे किडनी स्पेशलकडे जाऊन तुम्ही चेकअप वगैरे करा, ब्लडचं त्याचं आणि पूर्ण रिपोर्ट काढले. तर त्याच्यामध्ये दाखवलं असं की म्हणजे डॉक्टरनी सांगितलं. तर मी याच्या पहिले पण एक आजाराविषयी व्हिडिओ टाकलेला आहे. त्याच्यामध्ये असं सांगितलं की जे माझी ऑलरेडी एक किडनी खराब होते, त्याची क्रिएटिनिन वाढलेली होते ते भरपूर वाढत गेलेत आणि चाललेत आणखी. आणि त्याचं साईज पण किडनीचं छोटं होत चाललं आहे असं डॉक्टर बोलले. तर आणि व्यवस्थित जी किडनी होती आपली, तर तिच्यावर सुद्धा सूज आलेली आहे आणि त्याच्यामध्ये स्टोन दाखवला आहे. तर परत आपल्याला एक दुसरे टेस्ट सांगितलेत आणि चेकअप करायला सांगितले. CT स्कॅन वगैरे काय जे म्हणजे आपल्याला करता येईल असं बोलले डॉक्टर. तर मला ह्या गोष्टीचं फार टेन्शन आलेलं की आता ते ऑलरेडी जे किडनी खराब आहे, असं तर सांगत नाहीत की बाबा तिला काढून टाका किंवा. तर मी विचारलं त्यांना डॉक्टरांशी, तर ते बोलले असं काही नाही आहे, तिचा काही इश्यू नाही आहे, ती तर ऑलरेडी आहेच खराब. पण जी आपली जी चांगली जी तुमची किडनी आहे, तर तिला आपल्याला व्यवस्थित काळजी म्हणजे खूप काळजीपूर्वक तिचं लक्ष ठेवावं लागेल आणि आपल्याला बघावं लागेल की ती सूज अगोदरपासून आहे का आत्ता आली किंवा स्टोनमुळं आली, त्याचं रिझन काय आहे. तर आपल्याला CT स्कॅन केल्यावरच कळेल. तर आपण ते करून घेऊन नंतर म्हणजे जे योग्य आहे ते आपण ट्रीटमेंट करू, जे आपल्याला करता येईल आपण ते करूया. तर थोडंसं माझं टेन्शन कमी झाले. आणि सगळ्यांना माहीत आहे किडनीचा आजार म्हणजे किडनी झालं, कॅन्सर झालं, खूप डेंजर बिमाऱ्या आहेत. पण त्या कॅन्सरमधून मी बाहेर पडले, त्याचा काही इश्यू नाही आहे. पण कॅन्सरच्या माध्यमातूनच ते किडनीला थोडं इजा झालेली आहे. त्याच्यामुळं थोडंसं मला समजू शकता सगळे की टेन्शन आलेलं आहे. आणि आजाराचं टेन्शन, स्वतःचं टेन्शन म्हणजे कुठं डोकं लावायचं माणसाला. बघू आता काय होईल ते होईल. आणि राहायला विचार केल्यानं काय होत नसते, ज्या होणाऱ्या गोष्टी त्या होतात. तर आणि डॉक्टरसुद्धा बोलले तुम्ही एवढं स्ट्रॉंग आहेत, एवढं सगळं काही घडलं तुमच्यासोबत तरी तुम्ही आशा आहेत म्हणजे काही विषय नाही. तर मला खूप छान वाटलं हे ऐकून आणि थोडंसं म्हणजे मनाला एवढं बरं वाटलं की खरंच आपण खूप दुःखामधून समोर आले. आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं की हे एक नॉर्मल गोष्ट आहे छोटीशी आणि आपल्याला योग्य ते ट्रीटमेंट काय करता येईल आपण ते करू. तुम्ही काय टेन्शन वगैरे घेऊ नका. बघू आता काय होईल ते होईल.